अहिल्या, आपल्या मुलाच्या आजारपणापेक्षा तुला काय महत्वाचं काम आहे आता बाहेर? मी काही फिरायला नाही जाते. माझ्या सोशल क्लब मधल्या मैत्रिणीच्या नवऱ्याने हॉटेल काढले, त्याचं इनॉग्रेशन आहे, तिथे जायचं. आणि काळजी करू नका हो, मी येईन लवकर. अगं पण युवराज आजारी असताना तू जाऊच कशी शकतेस असं? तुम्ही आहात ना त्याच्याजवळ, आणि आज तुमच्या बँकेला सुट्टी आहे ना, मग दोघांनी थांबून काय करायचंय? तुम्ही त्याची काळजी घ्या, मी लगेच जाऊन येईन. तुला रिटायरमेंट घ्यायची आहे ना, घे ना, मी कुठे नाही म्हणते. पण नरसिंह आत्ता नाही, परिस्थिती थोडी बदलू देत, आणखीन थोडा वेळ दे. हे बघ, जर तू आत्ता बाहेर पडलास ना तर लोकांना असं वाटेल की तू खरंच दोषी आहेस आणि म्हणून पळून गेलायस. हे बघ, माणसाची इमेज बिल्ड करायला वर्षानुवर्ष निघून जातात रे, पण ती मोडायला एक क्षणही पुरेसा असतो. हे मी तुला सांगायची गरज नाहीये. आता माझ्यावर विश्वास ठेवायचाच नसेल तर ठीक आहे, तू तुझा निर्णय घ्यायला मोकळा आहेस. मी कोण तुला सांगणार आहे? ठीक आहे नीता, तू एवढा आग्रह करतेस तर माझा निर्णय मी इतक्या जाहीर नाही करणार. नरसिंह, दॅट्स लाईक माय डार्लिंग नरसिंह केलेदार. वामन दादा, मी तुमचं बोलणं ऐकलं, म्हणजे तिकडेच उभी होते तेव्हा कानावर पडलं. तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय ना, तुम्ही जाऊन या, मी थांबते युवराज जवळ. हो, जायचं होतं मला, पण इट्स ओके, मी नाही जाणार. तुला उगाच त्रास. अहो, त्रास कसला त्यात? महत्वाची मीटिंग आहे ना तुमची, तुम्ही जाऊन या ना, मी थांबते युवराज जवळ. औषधं पाणी सगळं करेन मी त्याचं, तुम्ही नका काळजी करू. नाही, नको. अगं काय झालंय, अहिल्याला पण तिची आई पण आजारी पडली ना, तर तिला तिकडे जावं लागलंय. मग अचानकच आलंय सगळं, तिलाही तिकडे जाणं भागच होतं. नेमकी माझी मीटिंग लागली, सो. वामन दादा, खरंच त्रास नाही होणार मला, तुम्ही खरंच जाऊन या. तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावरती? अगं नाही, असं काय, विश्वासाचा प्रश्नच नाहीये जानकी, पण ठीक आहे, मी जातो, पण लवकरात लवकर येईनच मी. तोपर्यंत बघ. हा चालेल, मी आहे याच्याजवळ, काळजी करू नका. वाकणीस एक गुड न्यूज आहे. नरसिंहांनी आपला डिसिजन बदललाय. तो आता पॉलिटिक्स मध्ये रिटायर होत नाहीये. ऍट लास्ट वी मॅनेज टू कन्व्हिन्स हिम. काय सांगताय काय? हो, खूपच आनंदाची बातमी आहे. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. पण आता त्यांनी जो आपला निर्णय चेंज केलाय त्याचा त्याला पश्चाताप होणार नाही, हे पाहणं आपलं काम. अर्थातच मॅडम, तुम्ही म्हणाल तसं करूया. उद्या एका मोठ्या हॉटेलमध्ये नरसिंहाची प्रेस कॉन्फरन्स अरेंज करा. प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्ही तिथे हजर असली पाहिजे. मंजरी मर्डर केस आणि सीबीआय चौकशी नंतरची ही पहिली पब्लिक मीट असणार आहे नरसिंहाची, त्यामुळे ती दणक्यात झालीच पाहिजे. आणि मिस नीता देवधर ही त्यांची ऑफिशियल पॉलिटिकल सल्लागार असणार आहे. ही अनाउन्समेंट पण आपल्याला करायची आहे. अंडरस्टूड? ठीक आहे मॅडम, आज सगळी तयारी करतो. तिला घरातून बाहेर काढायची वेळ आली आहे ना आता, म्हणून ही सगळ्यांशी छान छान वागण्याचं नाटक करते. अहिल्या, तुम्ही मला काही सांगू नका. आणि तुम्ही काय करत होता इथे? जानकी थांब. वामन दादा, येते मी. काय समजतेस ग तू स्वतःला? हा, स्वतःच्या आजारी मुलाला टाकून मैत्रिणीच्या फंक्शनसाठी गेली होतीस तू, आणि दिवसभर मला काम होती तेव्हा जानकीने सांभाळलाय त्याला दिवसभर. तिच्यामुळे ताप गेलाय त्याचा. त्याची काळजी करायची सोडून तू या रेजीने सांभाळलं, तिला शिवाय देतेस, तिलाच बोलतेस. नशीब समज आज जानकी घरात होती म्हणून. आई म्हणून घ्यायची लाज वाटत नाही तुला?